वाल्मिक कराड याच्यावर मोक्या अंतर्गत कारवाई झाली आहे। हा मोका कायदा नेमका कधीपासून महाराष्ट्रात आला जर पाठीमागे जाऊन आपण पाहिलं तर 1995 ला गोपीनाथजी मुंडे हे ज्या वेळेस महाराष्ट्राचे गृहमंत्री झाले त्या काळामध्ये अंडरवर्ल्डचा खूप मोठा दबदबा होता। मुंबईमध्ये एक संघटित गुन्हेगारी त्यांची चालू होती आणि ही संघटित गुन्हेगारी संपवण्यासाठी मोका कायदा हा महाराष्ट्र सरकारने त्यावेळेस आणला आणि त्यानंतरच्या काळात अंडरवर्ल्डचा जो दबदबा होता तो संपुष्टात आला। एकतर हे अंडरवर्ल्डचे जे शूटर होते ते तुरुंगामध्ये गेले, नाहीतर जे काही थोडेफार इकडे तिकडे पळत होते त्यांचा पोलिसांनी एन्काउंटर केला आणि गोपीनाथजी मुंडे हे गृहमंत्री असताना मुंबईमध्ये जे अंडरवर्ल्ड संपलं त्याचं श्रेयही त्यांना भेटलं। आणि हा जो मोकोका कायदा गोपीनाथ मुंडे यांनी आणला होता अंडरवर्ल्ड संपवण्यासाठी, आता तोच कायदा एक काळी जो गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या घरी घरगड्याचं काम करत होता वाल्मिक कराड याच्यावर लावला आहे आणि मोकोका अंतर्गतच वाल्मिक कराड याच्यावर पुढील कारवाई होणार आहे।